नमस्कार हो महाराष्ट्राच्या आपल्या आपल्या लोकांना. हे बघा आमचं ऊस कसं आहे. एकदम जबरदस्त आलंय, दहाव्यामध्ये लागण केलंय बघा. हे बघा मी इथं वैरण तोडत आहे. वैरण तोडून आता बैलगाडीत घेऊन जायचं बघा मित्रांनो. हां, हे बघा ऊस कसं आहे, नाद खोळा हो. हां, आमच्याकडे पाऊसच चालू आहे बघा दररोज. हां, हे बघा मी वैरण तोडून तोडून मला दम आला बघा. आणि हे बघा मी वैरण घेऊन येतोय बघा तिकडनं. आणि हे बघा बैलगाडी थांबवून केलं आहे आपण इकडे रोडला. बैलगाडीत टाकायचं, घरी न्यायचं. बैलगाडीत टाकायचं, घरी न्यायचं. आमच्याकडे लई चिखल होतं बघा मित्रांनो रानात. हे बघा आम्ही तिघं पण वैरण आणतोय बघा मित्रांनो. हे तिघं पण वैरण आणतोय बघा. हां, विषयच नाही हो, विषय टॉपचा आहे. हे बघा बैलगाडी, आमचे बैल कसं थांबलेत बघा हे. हां, हे बघा बैलगाडी भरली बघा मित्रांनो. बैलगाडी भरून फुल. हे बघा चाललं बघा आता. जाते ते बघा आता. बैल थांबी नाही ते हो, हालते ते बघा लई लई केवढं बैल आहेत आमचे. हे बघा पळतच चालली बघा. तेवढं बैलगाडी भरलेलं चाका बघा कसं हारा लागले. हे बघा मी कुट्टी करत चालू केलं बघा, लगे घरी आणून. हां, कुट्टी करायला लगेच चालू केलं मी. ढिलंच नाही हो काम. लगेच ताबडतोब. हां, चांगल्या बोली खूपच आहे. हे बघा मित्रांनो, मी कुट्टी चालू केलं तरी लाईट होतं बघा. बका 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 कुट्टी ओढतोय बघा एकदम. हां, साधं काम नाही हो आपलं. हे बघा मित्रांनो, हे बघा कसं कुट्टी. तुमच्याकडे कुट्टी आहे का नाही याविषयी कमेंट करून सांगा. हे बघा. हां, हां, नादच नाही हो. कुट्टी म्हणजे कुट्टी. चारा काढलं की चारा, घाल चारा काढ धारा म्हणाले म्हणे. हां, साधं काम नाही हो मित्र. हे बघा वैरण काढायचं, चारा घालायचं, धारा काढायचं बघा मित्रांनो. साधंच काम नाही, चांगल्या बोली खूप. हे का बघा मित्रांनो, भावाने गायला वाड खायला द्यायला लागले बघा तोंडात. हां, गाय खायच नव्हती बघा मित्रांनो, हातानं दिल्यावर खायला लागली बघा. हां, गाय पण लई कडू आहे बघा. बघा हे मित्रांनो, हाताने दिल्यावर कसं खातं मित्रांनो. हे आमचा भाव आहे बघा मित्रांनो. वैरण घालत बसलं बघा असं निवांत हो. पावसाळ्यामध्ये शेतकऱ्याचं काम एकदम निवांत रिलॅक्स असतं. जास्त टेन्शन लोड घ्यायचंच नाही. शेतकऱ्यांचं जीवनमध्ये अगदी बसत निवांत खुशमध्ये हो. हां, जास्त लोड घेत नाही आपण. बघा हे बघा आमचं राजा राजा. हे बघा कसं करत आहे. काय वास बघत होता काय माहीत मित्रांनो. वासच बघतोय बघा मित्रांनो. असं करून करून काय बघतोय की मार तोंड. बघा हे बघा दोन्ही पण आहेत बघा, दोन आहेत आमच्याकडे तसले. बघा हे माझ्याकडे बघत होते कधी खायला घालतं म्हणून. बघा मित्रांनो, कुट्टी करून नंतर मशीनला सगळं चारा घातलं मित्रांनो. चारा खाते सगळे. नंतर बघा मी सगळं झाल्यावर आंघोळ केलं बघा. हां, नंतर पाऊस पण चालू होतं बघा वरनं. तसंच आंघोळ केलं मी थंड पाण्याने. दररोज मी थंड पाण्यानेच करतो. हां, आपलं साधं नाही हो काम. थंड पाण्याने हो. हां, तुम्ही कुठलं तर गरममध्ये पाणी करत असाल, आपण थंड पाण्याने म्हणून तर आपली बॉडी एकदम टँग आहे. हे बघा मित्रांनो, माझं केसच गेले ते बघा डोक्यातनं लवकरच. 24 रनिंग चालू आहे मित्रांनो, लगेच केस गेलेत. काय करा म्हणून आदिवासी हेअर ऑइल मागितलं. हे बघा मित्रांनो, बघू मी माझं रिझल्ट पडलं की तुम्हाला सांगतो मित्रांनो. तुम्ही पण तुमचे पण केस वगैरे गेले असले तर आणा म्हणा मित्रांनो. हे बघा जेवायला बसलो बघा, गरम गरम चपात्या झाल्या बघा. मस्तपैकी कालवण झालं ते, गरम गरम चपात्या आणलं बघा रगडून. हे बघा आमचं माझी ताई बसली बघा इथं. हां, नंतर हे कुत्र्यासाठी दूध चपाती आणून घातलं बघा. तुम्ही कुठं तर देत असाल हो पेडिगिरी हे. आम्ही दूध चपाती कालवून आणायला सांगतो बघा. सगळं आवरून पंढरपूरला चालू होतं बघा. हे आमचं देऊळ आहे बघा मित्रांनो. हे बघा आम्ही पंढरपूरला चालू होतो, गाडीत होतं बघा. मारुतीचं मूर्ती आणायला चालू होतं बघा आम्ही. हां, गाडीत सगळे पोरं होते बघा. हे सगळे भाऊच आहेत आमचे, चुलत भाऊ आहेत सगळे. हे बघा मित्रांनो, पाहुणं गाडी चालवतो आहे बघा मित्रांनो. ओमनी आहे बघा गाडी. तुमच्यावानी काय आमच्याकडे कार्पिओ बिरपिओ नाही बघा. हे बघा आमचा भाऊ मोबाईल बघतोय, एक भाऊ हसतोय. नंतर पंढरपूरनं येताना जाऊ हे बघा मित्रांनो, हे खाल्लं. हां,
नंतर जेवायला बसलो बघा मित्रांनो. जेवण पद्धतशीर सगळं जेवण, शेंग भाजी, पनीर भाजी एक नंबर झालं होतं बघा. हे बघा मारुतीचं मूर्ती आहे बघा मध्ये. हे बघा कापड्यामध्ये गुंडाळून ठेवलं मित्रांनो. हे बघा आमच्याकडले रस्ते कसे आहेत. आमच्या गावात आल्यानंतर पुढे आमच्याकडे आम्ही रानात राहतो हो मित्रांनो. तुमच्याकडे एवढं अपडाऊन नाही मित्रांनो. हे बघा आम्ही नदीला आलो बघा मित्राचं मोटर काढायला. पाऊसच चालू आहे, नदीला पाणी वाढायला लागले म्हणून मोटर काढायला 6 वाजला बघा. संध्याकाळी 6 साडेसहा वाजलं घरी यायला. काय करायचं मित्र.